नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आरोही फॅशन ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत तर 32 साईजचा प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजची आपण कटिंग बघणार आहोत. साईज जी आहे 32 साईज आहे. तर त्याच्यामुळे आपण ब्लाऊजची हाईट वगैरे सगळं मोजून घेतलेलं आहे. 14.5 जे आहे तर ब्लाऊजची आपण हाईट घेतलेली आहे. आणि आता आपल्याला शोल्डर जे आहे बघा, तर शोल्डर मी 6.5 इंचाचं जे आहे शोल्डर टाकलेलं आहे. शोल्डर जे आहे बघा, तर शोल्डर जे आहे मी 6.5 इंच घेतलेलं आहे. आणि हे पण मी 6.5 इंचच घेतलेलं आहे. मुंडा जो आहे 6.5 इंच आणि वरतून खाली जे शोल्डर आहे तर 1.25 इंचावरती आपल्याला जे आहे शोल्डर उतार द्यायचा आहे. 1.25 इंचावरती मी एक मार्क केलेला आहे आणि 1.25 इंचापासून खाली जे आहे तर 6.5 इंच घेतलेला आहे बघा. साडेसहा इंचावरती आपण मार्क करून घेतलं. सरळ रेष जी आहे तर मी अशी आखून घेतलेली आहे. नंतर जे आहे तर आपल्याला छातीचा चौथा 8 इंच आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच जे आहे लुजिंग देणार आहोत थोडीशी. त्याच्यामुळे आपल्याला बोटनेक ब्लाऊज शिवायला लुजिंग द्यावं लागते. आणि मार्जिंगसाठी जे आहे 2 इंच घेतलेलं आहे. आता गळारुंदी जी आहे तर 3.5 इंच देणार आहे मी. गळारुंदी 3.5 इंच दिली. उंची पण त्याची 3.5 इंच घेतलेली आहे. आणि 3.5 इंचावरती असा बॉक्स बनवून घ्यायचा आणि याला जो आहे तर आपल्याला आपण गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता बोटनेकला मी डिझाईन बनवणार आहे, त्याच्यामुळं वरतून 1 इंच मी सोडून दिलं. खालच्या साईडनं जे आहे 4 इंच घेतलेलं आहे बघा. वरतून 1 इंच मी सोडून दिलं. वरतून पण असं 3.5 इंच आणि असं हे बॉक्स बनवून घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जसं डिझाईन आखायचं तसं तुम्ही डिझाईन घेऊ शकता. तर मी असं डिझाईन घेणार आहे, त्याच्यामुळे मी असं डिझाईन याच्यावरती पेपरवरती चाखून घेतलेलं आहे. हे बघा 6.5 इंच आणि त्याच्यात 1 इंच याच्यासाठी पाठीवरच्या टक्ससाठी आणि 2 इंच जे आहे तर मार्जिनसाठी. कारण 26चं आपलं कमर जे आहे तर 26 इंच आहे. हे बघा इथून जे आहे तर आपल्याला 1 इंचावरती 1.25 इंचावरती मी एक डॉट दिलेला आहे आणि त्याचा मध्ये काढून थोडंसं आपल्याला अर्धा इंच मध्ये यायचं आहे. आणि मध्ये येऊन हे असा जो आहे तर मुंड्याचा आपल्याला असा आकार द्यायचा आहे बघा. असा गोल शेप आला पाहिजे. इथं कुठंही म्हणजे आपल्याला हे तयार नाही झालं पाहिजे, पॉईंट तयार नाही झाला पाहिजे. असा गोल एकदम छान असा आकार आला पाहिजे. नंतर जे आहे तर हे पेपर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता ही जी आहे तर आपली बॅक साईड बरोबर झालेली आहे. आता आपल्याला ह्याच बॅक साईडवरनं आपण फ्रंट साईड जी आहे तर ती काढायची आहे आपल्याला. आता हा जो पेपर आहे तर आपल्याला हा ठेवायचा आणि याच्यावरून आपल्याला फ्रंट साईड काढून घ्यायची आहे. जसा पेपर आहे तसाच आपल्याला आखून घ्यायचा आहे. आणि आपण समोरचा जो गळा आहे तर समोरचा गळा आपल्याला म्हणजे जास्त डीप घ्यायचा आहे. समोरचा गळा बोटनेक नाही आहे, डीप आहे. त्याच्यामुळे आपल्याला डीपचे कसे मापे घ्यायचे तर ते बघायचं आहे बघा. आता याच्यामध्ये आपण कसे मापे घ्यायची डीप गळ्यासाठी. वरतून आपण 1.25 इंच तर सोडून दिलेलं आहे. तिथून खाली 6.5 इंचावरती मार्क करून घेतलं. परत आपल्याला मुंडा जो आहे तर परत असा आखून घ्यायचा आहे. इथं खालच्या साईडनं जे आहे तर आपण अर्धा इंच जे आहे तर आपण अर्धा इंच उंचीमध्ये आपण वाढवणार आहोत. इथं आपण अर्धा इंच जे आहे तर उंचीमध्ये वाढवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी गळारुंदी द्यायची तर गळारुंदी जी आहे तर आपण इथं 3 इंच गळारुंदी देणार आहे मी. आणि गळा उंची जी आहे ती 7 इंच घेतलेली आहे बघा. खालच्या साईडनं आपण 3 इंच त्याचा असा चौकोन आखून घेऊन तुम्ही आपल्याला जसा हवा तसा आकार देऊ शकता.
त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला आता बस पॉईंट द्यायचा आहे, तर तो आपण 10 वरती देणार आहोत. वरच्या साईडनं जे आहे बघा तर 4 इंचावरती मी मार्क केलेला आहे आणि खालच्या साईडनं 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. याची जी आहे अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आता आपला इथं मुंडा जो आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथून आपल्याला 1 इंच वरती जायचं आहे. ह्या कॉर्नरमधून 1 इंच वरती मार्क करायचं आहे. हे बघा 1 इंच वरती मार्क केलं आणि त्या मार्कपासून आपल्याला मध्ये परत 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे. ह्या 1 इंचावरती पण आपण एक मार्क असा करून घ्यायचा आहे तिथं. आणि हा जो आहे तर असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार असा द्यायचा आहे. आता जे आहे तर आपण 1.25 इंच जे आहे तर आपल्याला 1.25 इंच इथं पप येण्यासाठी 1.25 इंचावरती मार्क करून 2 इंच वरती घेतलं आणि असा प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तर असा एकदम व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा असा जो आहे तर मी प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. आता हे मोजून बघायचं आहे किती भरतं आहे ते. बरोबर आपल्या बस पॉईंट आपण दिला आहे तिथपर्यंत. आता इकडचं माप जे आहे थोडंसं आपलं वरती जातं आहे, मग त्याला आपण असं वरती मार्क करून घ्यायचं आहे. वरून खाली 1/2 इंच यायचं आहे, कारण इथं आपल्याला नवीन जो आहे तर नवीन आपल्याला इथं आपण नवीन मुंडा तयार करणार आहोत आणि त्याला असा शेप देऊन घ्यायचा. आता खालच्या साईडनं आपण 2.25 इंच वाढवलेला आहे तिकडं, त्याच्यामुळे आपण 2.5 इंच घ्यायचं. वरच्या साईडनं आपण 1.5 इंच घ्यायचं, कारण आपण मग आपली शिलाई मार्जिंग आहे ती पण याच्यामध्ये ॲड होऊन जाते. हे बघा खालचं पण आपल्याला हे पॉईंट मोजून घ्यायचं आहे आणि हे जेवढा भरतो आहे तेवढाच इकडचा पण आपला भरला पाहिजे. तिथं मार्क करून घेऊन असं क्रॉसमध्ये असं आखून घ्यायचं आहे. आता हे जे आहे तर हे आपलं समोरच्या साईडचा पण भाग निघलेला आहे बघा याच्यामध्ये. जेव्हा आपण हे करतो बॅक साईडला बोट नेक घेतो आहे आणि समोर आपल्याला ओपन नेक पाहिजे आहे, म्हणजे आपल्याला डीप नेक पाहिजे आहे, तर मग त्यावेळेस आपल्याला वाटतं कशी मापे घ्यायची, तर ह्याप्रमाणे जर का तुम्ही मापे घेतली तर एकदम छान असा ब्लाऊज बसतो आहे. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं जे आहे तर आता हे माप जे आहे तर आता आपल्याला अस्तरवरती ठेवून जेव्हा आपण कट करतो तेव्हा कुठलेही आपल्याला मापे वाढवायची काही गरज नाही आहे. जसं आहे तसंच ठेवून आपल्याला कपड्यावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता जे आहे बघा तर आपल्याला बाही जी आहे तर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीची जी आहे तर आपल्याला तयार बाही 10 इंच घ्यायची आहे, त्याच्यामुळं मी 11 इंचावरती मार्क केला 1 इंच मार्जिंगसाठी. आणि आपला छातीचा चौथा किती आहे 8 इंच, तर मी 8 इंचावरती घडी घेतली. याची 8 इंचावरती घडी घ्यायची आहे. खालच्या साईडनं आपल्याला 5.5 इंच जे आहे तर बाही घेर आहे, त्याच्यात आपण 2 इंच जे आहे 2-2.5 इंच आपण मार्जिंगसाठी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण. आता बस्ट पॉईंट जे आहे तर मी इथं 3.5 इंचावरती दिलेला आहे आणि 1.5 इंच जे आहे मध्ये गेलेली आहे सरळ रेष. वरून 1-1 इंचावरती असे मार्क केले आणि बाहीचा आकार जो आहे असा आकार देऊन घेतला आहे बघा. बाही पण काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे, म्हणजे जी कोणाला पण जमेल अशी बाई, एकदम सोपी बाई आहे. कुठलेही मापे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हे बघा आपले मापे जे आहे तर रेडी झालेले आहे.